नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. मे महिन्याच्या 1500 बाबत मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. बघा, मे महिन्याचा जो हप्ता ना, हा हप्ता आपल्याला कधी भेटणार हे एकदा आपण बघणार आहोत. कारण की आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार आहे, ते सुद्धा इथे बघणं महत्त्वाचं आहे. बघा, लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा, पुन्हा ही के-वाय-सी प्रक्रिया सुरू करायची का, यावर निर्णय होणार आहे. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, की आज मंत्रिमंडळ बैठकीची महत्त्वाची जी बैठक आहे ना, ही होणार आहे आणि याचं जे नेतृत्व आहे ना, ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार आहे. आणि आता या बैठकीमध्ये आपल्याला मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा ही के-वाय-सी त्यांची झालेली नाही, कोणत्या कारणास्तव झालेली नसेल, त्यांची के-वाय-सी पुन्हा सुरू करायची का, यावर आज महत्त्वाचा निर्णय इथे होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आहे. त्यामुळे यामध्ये बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे, ते सुद्धा इथे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला असं वाटतंय की जो मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा मे महिन्याचा हप्ता येत्या या जून महिन्याचे शेवट जे आहे ना, ती वटपौर्णिमा येणार आहे आणि या वटपौर्णिमेचे औचित्य साधून जे आहे ना, ते आपल्याला ₹1500 इथे भेटण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला शुभमुहूर्तावर आपल्याला जे पैसे आहे ना, ते इथे भेटू शकतात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे जे आहे ना, हे सोबत भेटू शकतात. कारण की शुभमुहूर्त साधून आपल्याला 2 महिन्याचे पैसे जे आहे ना, ते इथे सोबत भेटतात. कारण की मे महिन्याचा हप्ता लेट झालेला आहे आणि त्याबरोबर जूनचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे. त्यामुळे हे 2 हप्ते सोबत भेटते का, हे सुद्धा इथे बघणे महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.